विरार परिसरातील खोल समुद्रातील बोटी परतीच्या मार्गावर. मासेमारी हंगामाचा शेवटचा टप्पा. 1 जून पासून मासेमारी बंद. कोळी बांधव बोटी आणि जाळे दुरुस्तीच्या तयारीला लागले. अथांग समुद्राशी आयुष्याची नाळ जुळलेल्या वसई विरारच्या कोळी बांधवांसाठी यंदाचा मासेमारी हंगाम संपण्याच्या मार्गावर असून समुद्राच्या लाटांशी झुंज देत, वादळ वाऱ्याचा सामना करत आणि निसर्गाच्या भरवशावर उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमारांच्या बोटी आता हळूहळू परतीच्या मार्गावर लागल्या आहेत. 31 मे रोजी हंगाम संपुष्टात येणार असून 1 जून पासून मासेमारी बंदी लागू होणार आहे. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला अपेक्षित मत्स्य उत्पादन न मिळाल्याने मच्छीमारांमध्ये निराशेचे वातावरण होते. समुद्रात अनेक फेऱ्या मारूनही जाळ्यात अपेक्षित मासे न अडकल्याने अनेकांचे आर्थिक गणित बिघडले होते. मात्र एप्रिल आणि मे महिन्याने मच्छीमारांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे हास्य फुलले. गेल्या 2 महिन्यात पाले, भिंग, काटेरी, रावस, सुरमई यासारख्या विविध जातींच्या माशांची चांगली आवक झाली. काही प्रमाणात पापलेटचे उत्पादनही मिळाले. तर बोंबील आणि कोळंबीच्या समाधानकारक उत्पादनामुळे हंगामाच्या अखेरीस मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला. वसई विरार परिसरात सुमारे 689 मासेमारी नौकांना परवाने देण्यात आले असून सध्या त्यापैकी जवळपास 60% नौका अजूनही समुद्रात आहेत. हंगाम संपण्यापूर्वी जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी मच्छीमारांचे प्रयत्न सुरू आहेत. 1 जून पासून समुद्रात शांतता. सुरू होणार कडक गस्त. 1 जून पासून समुद्रात शांतता. सुरू होणार कडक गस्त. मासेमारी बंदी लागू झाल्यानंतर मत्स्य विभागाकडून विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे. विभागातील अधिकारी, 58 सुरक्षा रक्षक आणि 18 सागर मित्र यांच्या माध्यमातून समुद्र किनाऱ्यांवर आणि समुद्री क्षेत्रात विशेष गस्त घालण्यात येणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर ड्रोनच्या सहाय्यानेही समुद्रावर लक्ष ठेवले जाणार आहे. हवामान आणि परिस्थितीनुसार गस्तीचे वेळापत्रक निश्चित केले जाणार असून पालघर विभागासाठी उपलब्ध असलेल्या गस्ती नौकेचाही आवश्यकतेनुसार वापर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बंदीचा काळ म्हणजे विश्रांती नव्हे, नव्या हंगामाची तयारी. वसईतील पाचू बंदर, किल्ला बंदर, अर्नाळा, कळंब आणि राजोडी या किनारी भागातील हजारो कोळी बांधवांसाठी मत्स्य व्यवसाय हा केवळ रोजगार नसून पिढ्यानपिढ्यांचा वारसा आहे. मासेमारी बंदी लागू होताच समुद्र शांत होतो, पण कोळीवाड्यांतील हालचाल मात्र वाढते. या काळात बोटींची दुरुस्ती, रंगरंगोटी, इंजिन आणि तांत्रिक उपकरणांची देखभाल, जाळ्यांची दुरुस्ती, नवीन जाळी विणणे तसेच नौकांचे नूतनीकरण अशी अनेक कामे सुरू होतात. समुद्रातील खाऱ्या पाण्यामुळे बोटींच्या तळाशी साचलेले शेवाळ काढून त्यांची दुरुस्ती केली जाते. पावसाळ्यात पाणी शिरू नये म्हणून नौका प्लास्टिक किंवा झावळ्याने झाकून सुरक्षित ठेवल्या जातात. समुद्रातून घराकडे कुटुंबासाठी राखून ठेवलेला काळ. संपूर्ण वर्षभर समुद्रात कष्ट करणारे अनेक खलाशी आणि मच्छीमार बंदीच्या काळात आपल्या मूळ गावी परततात. कुटुंबासोबत वेळ घालवणे, धार्मिक कार्यक्रम, पर्यटन आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे यासाठी हा काळ राखून ठेवला जातो. समुद्राच्या लाटांवर आयुष्य जगणाऱ्या या कुटुंबांसाठी हा विश्रांतीचा आणि नव्या आशेचा काळ असतो. समुद्रातल्या प्रत्येक लाटेसोबत संघर्ष करणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा हंगाम अनेक आठवणी, अनुभव आणि आशा मागे ठेवून संपत आहे. आता नजर लागली आहे ती नव्या हंगामाकडे, नव्या भरतीकडे आणि पुन्हा एकदा समुद्राच्या कुशीतून समृद्धी घेऊन परतण्याच्या स्वप्नांकडे.